जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. ओके, सो तुम्ही सगळे बघत आहात कोम स्टायलिंग कॉर्नर. ओके, वेलकम अँड वेलकम बॅक टू कोम स्टायलिंग कॉर्नर. मी कोमल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज ना मी मेकअप, फॅशन, साडीज, ब्लाउजेस, स्टायलिंग याबद्दल नाही बोलणार आहे. आणि थंबनेल बघून तुम्हाला आयडिया पण आली असेल की मी आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं सांगणार आहे. खूप दिवस झाला काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वगैरे पण शेअर केला नव्हता आणि महिला दिनानिमित्त मला आवर्जून हा व्हिडिओ बनवावासा वाटला. ओके, ब्लॉग्स वगैरे पण लिहिते, खूप रेअरली लिहिणं होतं, पण तरी पण त्यामध्ये पण मी काही गोष्टी लिहिल्यात. पण आजकाल आहे ना वाचायचा खूप कंटाळा येतो सगळ्यांनाच. ओके, म्हटलं काही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातूनही तुमच्यासोबत शेअर करूयात. ओके, तर मी आजच्या व्हिडिओमध्ये अशा 5 टिप्स सांगणार आहेत ज्या सगळ्या लेडीजनी मला असं वाटतं आत्मसात करायला हव्यात किंवा त्या गोष्टी थोड्याशा जाणून घ्यायला हव्यात, त्या गोष्टी आपल्यामध्ये बदल करायला हवा असं मला वाटतं. म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आहे. तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर एक जेंट्स लोक हे बघत असेल तर तुमच्या फॅमिलीतल्या लेडीजसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जेंट्स लोकांसाठी किंवा सगळ्यांसाठी सगळ्यात पहिले मला सांगायचं आहे की बाबा वुमेन्स डे आहे. ओके, वुमेन्स डेसाठी आपण काय करतो, एक दिवस सेलिब्रेट करतो, काहीतरी गिफ्ट देणं किंवा काहीतरी सेलिब्रेशन वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. एक दिवस आपण साजरा करतो, तेही मला मान्य आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी एकच दिवस करणं योग्य आहे का खरंच? स्त्रीचा सन्मान फक्त एकच दिवस व्हायला हवा का? मी म्हणत नाही की पुरुषांचा सन्मान व्हायला नको म्हणून, कारण की स्त्री आणि पुरुष हे दोघंही निसर्गासाठी किंवा ह्या सगळ्या जे काही आपण जीवन जगतो आहे त्यासाठी दोघंही तितकेच इम्पॉर्टंट आहेत, तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि आपण स्त्रीच्या सन्मानार्थ महिला दिन म्हणून साजरा करतो, तेही मान्य आहे मला. पण ज्या गोष्टी आपण फक्त एक दिवस करतो ना, त्या तितक्याच एक दिवस करणं किंवा ज्या गोष्टी आपण करतो, जसं की आपण एखादं फंक्शन अरेंज करतो, गिफ्ट्स वगैरे देतो, एवढंच मोल आहे का महिलाचं किंवा महिला दिनाचं इतकंच महत्त्व आहे का? हे आपण नक्की विचार करायला हवं. तुमचं यावरती काय मत हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ कदाचित मोठा होऊ शकतो, आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. जर तुम्हाला एन्जॉय करा, व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे आणि मला असं वाटतं की महत्त्वाचं आहे. ओके, आता मी 5 महिलांसाठी ज्या टिप्स सांगणार आहेत ना, त्यातली पहिली टिप्स म्हणजे एक्सेप्ट युअर सेल्फ. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला एक्सेप्ट करायला शिका. लेडीजच्या बाबतीमध्ये असं होतं की आपण एखाद्या लेडीला बघतो, एखाद्या मुलीला, एखाद्या स्त्रीला बघतो, ती खूप छान दिसत असते, ती खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसत असते आणि आपण फॉलो करायला बघतो. स्वतः कॉन्शियस होऊन जातं की नाही बाबा, मी तर की छान नाही दिसत आहे किंवा मी छानच नाही आहे, कुणी माझ्याकडे बघावं. हा जो माइंडसेट आहे ना तुमचा की बाबा माझ्याकडे कुणी बघत नाही आहे किंवा कुणीतरी मला नोटीस करायला हवं, हे काढून टाका. आधी तुम्ही स्वतःला नोटीस करायला शिका. स्वतः जसे आहात तसे एक्सेप्ट करायला शिका. कोणी तुम्हाला चांगलं म्हटलं म्हणून लगेच हा बाबा मी चांगली आहे, किंवा कोणी मला वाईट म्हटलं म्हणून मी वाईट आहे. कोणी मला जाड म्हटलं, मग यार मी कशी आहे, जाड आहे, मी चांगली नाही दिसत आहे, ही किती स्लिम आहे, मी तिच्यासारखी नाही आहे, किंवा मग यार ही किती जाड आहे, मी तिच्यासारखी नाही, ॲटलिस्ट बरी आहे. हे जे विचार येतात ना, हे खूप कॉमन आहे खरं तर. पण हे विचार आपल्या डोक्यातनं काढून टाकणं मला तरी वाटतं खूप गरजेचं आहे. आपण स्वतःला ज्या दिवशी एक्सेप्ट करायला लागू ना, त्या दिवशी तुम्ही एकदम कॉन्फिडंट फील करताल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा आहे डे टू डे लाईफमध्ये, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये. तुम्ही इवन गृहिणी असाल, घरातल्या गोष्टी करत असाल, स्टुडंट असाल, कॉलेज स्कूलमध्ये वगैरे जॉब करत असाल, किंवा तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असाल, तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि कॉन्फिडन्स येण्यासाठी तरी मला असं वाटतं की तुम्ही आहे तसं स्वतःला एक्सेप्ट करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. तुम्ही जाड असाल, तुम्ही सावळे असाल, तुम्ही बुटक्या असाल, तुम्ही खूप हायटेड असाल, तुम्ही खूप बारीक असाल, जे काही असेल तुमचं लुक, तुम्ही आहे तसं एक्सेप्ट करा स्वतःला. कसं आहे ना, आपण म्हणतो, हे खूपदा ऐकलेलं असेल आणि खूप टिपिकल डायलॉग झाला आहे हा, की बाबा तुम्ही बाहेरून कसं दिसता यापेक्षा तुमचं मन किती छान आहे हे महत्त्वाचं आहे. तर किती टिपिकल डायलॉग असलं तरी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे लोकांना दाखवण्यापेक्षा आहे ना, आपण स्वतः ती गोष्ट अनुभवायला किंवा ती गोष्ट एक्सेप्ट करायला हवी की बाबा आपण कसं आहोत.
थोडासा टाईम स्वतःला द्यायला हवा आणि एक्सेप्ट करा, आपल्यातल्या गोष्टी जाणून घेऊन त्या एक्सेप्ट करण्यासाठी. ओके, तो नंबर 2 म्हणजे व्हॅल्यू युअर सेल्फ. स्वतःला महत्त्व द्यायला शिका. काय खरं तर होतं गृहिणीच्या बाबतीत, आणि हे ना सगळ्या लेडीजला शिकवलेलं आहे. एका स्त्रीला शिकवलेल्या गोष्टी आहेत ह्या, की बाबा स्वतःच्या पलीकडे दुसऱ्यांना ठेवायचं. फॅमिली म्हटल्यानंतर बाकीच्यांच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, स्वतःच्या गोष्टी इतक्या इम्पॉर्टन्स नाही आहे. आता लग्न झालं आहे, नवरा बघा, घरचे बघा, त्यांना महत्त्व द्या. स्वतःचे मतं इतके महत्त्वाचे नसतात. किंवा तू मुलगी आहेस, तू कशाला बोलती आहेस, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या घरात झालेल्या असतील. आता वेळ बदलतोय, काळ बदलतोय, त्यामुळे लेडीजला थोडासा इम्पॉर्टन्स किंवा अशा गोष्टी कमी झाल्या असतील कदाचित, पण अजूनही टिपिकल फॅमिलीजमध्ये ह्या गोष्टी होता. सासू सुनेच्या बाबतीमध्ये असेल किंवा सून आणि मुलगी ह्या गोष्टींमध्ये भेदभाव होता. त्याच्यामुळे ह्या गोष्टी असतात की बाबा तू सून आहेस, मग तू ह्या गोष्टी नाही बोलायच्या. किंवा काहींच्या घरातही असतं की बाबा तू घरातली मुलगी आहेस, तू ह्या गोष्टींमध्ये नाही बोलायचं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ओके, पण मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने, प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःला महत्त्व देणं, आपल्या स्वतःच्या विचारांना महत्त्व देणं खूप खूप गरजेचं आहे. आता स्वतःला महत्त्व देणं म्हणजे काय, की आपण सतत दुसऱ्याचा विचार करत असतो फॅमिलीमध्ये. प्रत्येक लेडीज, इव्हन मी पण, भले ते कुणाला दिसू समजू नाही समजू, पण आपण प्रत्येक लेडीज, प्रत्येक महिला ही विचार करत असते आपल्या फॅमिलीची प्रत्येक गोष्टीचा. असं माझं म्हणणं नाही आहे की बाबा तुम्ही कुणाचाच विचार करू नका, स्वतःचाच विचार करा. पण तुम्ही गरजेचं आहे की महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला टाईम देणं खूप गरजेचं आहे. तुमच्या कुठल्या गोष्टी आहेत, तुमच्या छंद असतील, तुमच्या आवडीनिवडी असतील, तुमचे विचार असतील, ह्या सगळ्या तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही टाईम देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणजेच तुम्हाला स्वतःला महत्त्व देणं गरजेचं आहे. तुमच्या पण काही प्रायोरिटीज असतील, तुमची पर्सनल स्पेस असेल, ती जाणून घेणं, त्यासाठी टाईम काढणं आणि टाईम देणं हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस करताल किंवा तुम्ही काय होतं ना की बाबा कोणी बोलतं की यार तू किती जाड झाली आहेस, माझ्या बाबतीत पण होतं ह्या गोष्टी. खूप सहज असतं कोणी म्हणणं, आणि आपण आपल्या ज्या गृहिणी असतील त्या दिवसभर आपल्या कामामध्ये आपला वेळ घालत असतो. ज्या जॉब करतात त्यांना पण जॉब करायचं, घरच्या गोष्टी बघायच्या, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ना आपल्याला स्वतःसाठी टाईमच भेटत नाही. मग तो एक्सरसाइज करण्यासाठी असो किंवा आपले छंद जोपासण्यासाठीचा टाईम असेल किंवा कुठल्याही गोष्ट, आपण आपली स्वतःची प्रायोरिटीज नसतो कधी. आपली फॅमिली, आपली मुलं बाळं, हे सगळ्या गोष्टीच प्रायोरिटीज असतात. तर मी म्हणेल की स्वतःलाही थोडीशी प्रायोरिटी द्या. ओके, जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला लागताल ना, मला असं वाटतं जेव्हा तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला लागता त्यावेळेस तुम्ही इतरांना महत्त्व देऊ शकता चांगल्या पद्धतीने. कारण की तुम्ही मनातनं खुश असता, तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस करत असता, आणि त्याचा इफेक्ट सगळ्याच गोष्टीवरती होत असतो. नेवर सॅक्रिफायसेस युअर ड्रीम. तुमचे जे स्वप्न असतील त्याला कधीच सॅक्रिफाईस करू नका कुणासाठी. ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि मी रिअलाईज केली आहे. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगते. स्वतःचे जे स्वप्न असतील किंवा ज्या स्वतःची इच्छा असतील, लाईफमध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील, तर त्याला प्लीज कधीच सॅक्रिफाईस करू नका. त्याला सेकंड प्रायोरिटी किंवा थर्ड प्रायोरिटी किंवा प्रायोरिटी लेवलच्या बाहेरच ठेवू नका. तुमच्या स्वप्नांना नेहमी तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये ठेवा. तुमचे स्वप्न पूर्ण करा. कारण की ज्यावेळेस तुम्ही काहीतरी करत असताना आयुष्यामध्ये, त्याच वेळेस तुम्हाला किंमत असते. तुम्ही घरात कितीही काम करा, ती किंमत तुम्हाला नसेल. जर तुम्ही जर जॉब करत असाल ना, किंवा काय 2 पैसे कमवत असाल, तुमचा बिझनेस असेल, तुम्हाला बिझनेस करायचा असेल, तुम्हाला जॉब करायचं असेल, तुम्हाला डान्स करायचं असेल, कुठलीही जी तुमची इच्छा आहे, जे तुमचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. मला माहिती परिस्थिती कदाचित अशी येऊ शकते की बाबा तुम्हाला ते सॅक्रिफाईस करणं भाग पडेल, पण त्याच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करत राहा की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करताल, तुमच्या जे काही इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करताल. कारण की काय होतं ना, तुम्ही कुणासाठी सॅक्रिफाईस करता हे खूप महत्त्वाचं असतं. पण ॲट द एंड असं होतं की आपण आपले ड्रीम्स, आपले स्वप्न, आपल्या सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करतो, आणि ज्या व्यक्तीसाठी, ज्या कारणासाठी ते सॅक्रिफाईस करतो, नंतर त्याच गोष्टींवरनं किंवा त्याच लोकांकडनं तुम्हाला ऐकायला भेटतं की तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि हे जे ऐकणं असतं ना, ते खूप खूप वाईट असतं. त्याच्यामुळे तुमचे ड्रीम्स कधीच सॅक्रिफाईस करू नका, तुमचे स्वप्न सॅक्रिफाईस करू नका. मी सांगेल तुमचा जॉब, तुम्ही जर जॉब करत असाल, तुम्ही कुठला बिझनेस करत असाल, तर लग्नानंतर ते सोडणं
जॉब सोडणं किंवा त्यानंतर तुम्ही तुमचं बिझनेस वगैरे स्टॉप करणं, का तर माझ्या नवऱ्याला आवडत नाही, माझ्या फॅमिलीतल्या लोकांना आवडत नाही, हे करणं कृपा करून बंद करा. कारण की स्वतःला जर तुम्ही इम्पॉर्टन्सच देत नसेल तर तुम्हाला दुसरं कोणीच इम्पॉर्टन्स देऊ शकत नाही. तुम्ही जर कमवत नसाल तर तुम्हाला खरं सांगते, आज काळ कितीही बदलला असाल, मी सगळ्याच्याच बाबतीत बोलत नाही, पण बऱ्याचशा असे घरं आहेत की जिथे स्त्रीला किंमत देत नाहीत कारण ती कमवत नाही, तिने तिचे ड्रीम सोडलेले असतात. हे कुणासाठी मॅटर करत नाही की तुम्ही तुमचे ड्रीम सॅक्रिफाईस केलेले आहेत, तुमचे स्वप्न काय आहेत. जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वप्नांना किंमत देत नाही, जोपर्यंत तुम्ही झगडत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करत नाहीत, जे आहे जे तुमचे स्वप्न आहेत ते तुमचे आहेत, ते तुम्हालाच पूर्ण करायचे आहेत आणि ते तुम्हाला सॅक्रिफाईस करायचे नाहीत कुणासाठी, हे नेहमी लक्षात ठेवा. तो 4th पॉईंट आहे स्वतःला वेळ द्यायला शिका. हे तर मी 2nd पॉईंटमध्ये पण बोलले. स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो, खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. मी हे फक्त मुलींच्याच बाबतीत नाही, काही जेंट्स पण असे असतात की जे कामाच्या बाबतीमध्ये खूप खूप काय म्हणतात तणावाखाली असतात किंवा खूप कामात झोकावलेले असतात आणि बऱ्याचदा ते काम, फॅमिली हे सगळ्या गोष्टींमध्ये ना आपल्या स्वतःला टाईम देत नाही, आपल्या स्वतःमध्ये काही डेव्हलपमेंट्स करत नाही. तर हा पॉईंट मी सांगेल की जेंट्स, लेडीज, महिला, पुरुष सगळ्यांसाठी आहे. प्रत्येकाने आपल्या स्वतःला टाईम देणं खूप गरजेचं आहे. हा टाईम देणं म्हणजे तुमचे डेलीचे जे काही गोष्टी आहेत ते तर तुम्हाला करणं आहे. ओके, आपण त्या स्किप नाही करू शकत. जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉबचं काम तुम्हाला करणं आहे. घरातले पण तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. तुम्ही लेडीज असाल तर तुम्हाला मुलं बाळ असतील तर ते पण बघणं गरजेचं आहे. तुम्ही कॉलेज गोईंग गर्ल्स असाल तर तुम्हाला तुमचं स्टडी वगैरे सगळं इम्पॉर्टंट आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला स्वतःला टाईम देणं खूप गरजेचं आहे. एक थोडंसं टाईम टेबल, शेड्यूल वगैरे बनवून तुम्ही थोडासा टाईम तुमच्यासाठी काढायला हवा, ज्या टाईममध्ये तुम्हाला हवी ती गोष्ट करू शकाल. ओके, तुम्हाला जर वाचनाचा छंद असेल, तुम्हाला डान्स करण्याचा छंद असेल, गायनाचं असेल किंवा तुम्हाला कुठे फिरायला आवडत असेल, जी काही गोष्ट तुम्हाला आवडती ती त्या वेळेमध्ये करा. स्वतःला थोडं असा टाईम द्यायला शिका. त्यानंतर एक्झरसाईज वगैरे करा, थोडंसं स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा. त्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या बघायला, त्या करायला स्वतःला टाईम द्या. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला टाईम देतात ना त्यामध्ये तुमच्यामध्ये खूप सगळे चेंजेस होतात, खूप सगळे पॉझिटिव्ह चेंजेस होतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की खूप सगळे पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही खुश राहायला लागताल. जी आपल्याला आवडती ती गोष्ट जर आपण करू शकत असेल ना तर तो एक आनंद वेगळा असतो. मान्य आहे की बाबा एखादं खूप मोठं स्वप्न असेल ते आपल्या सिच्युएशनमुळे नाही करू शकत, पण त्यातले त्यात काही गोष्टी आपण जर करत असू ना तर मनाला भेटणारा आनंद खूपच वेगळा असतो, खूप छान असतो. तुम्ही ज्यावेळेस स्वतःला टाईम देता, म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही लगेच जाऊन लगेच काहीतरी करायलाच हवं, पण स्वतःला टाईम देणं म्हणजे की थोडा वेळ बसा, थोडंसं स्वतःमध्ये ग्रूमिंग करा, थोडेसे चेंजेस करा स्वतःमध्ये, जेणेकरून तुम्ही आणखीन कॉन्फिडन्स फील करता. आणि काहीतरी वाचण्यासाठी टाईम द्या, एक्सरसाईजसाठी मी आधी सांगितलं तसं. त्याचबरोबर तुम्ही स्वतःमध्ये ओके, तुम्ही स्वतःबद्दल थोडासा विचार करा की बाबा तुम्हाला लाईफमध्ये काय हवं आहे. तुमच्या अपडाऊन्सबद्दल थोडंसं नोट डाऊन्स करणं, ह्या गोष्टींसाठी विचार करा आणि ह्या गोष्टींसाठी स्वतःला टाईम द्या, जो फक्त तुमचा टाईम असेल. ओके, नंबर 5 सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नंबर 5 आहे आता, लास्ट बट नॉट द लिस्ट. काय होतं ना की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा आदर करत नाही. हे महिला दिनाच्या दिवशी हॅपी वुमेन्स डे वगैरे विश करणं, व्हॉट्सअप, सोशल मीडियावरती मेसेजेस सेंड करणं, पोस्ट करणं, स्टेटस ठेवणं खूप कूल गोष्टी आहेत आणि हे फक्त ट्रेंड आहे. दिखाव्याच्या गोष्टी बंद करा महिलांनो, लेडीज प्लीज. हे माझ्या सगळ्या मैत्रिणींना हात जोडून सांगणं आहे की एक लेडीजच असते दुसऱ्या लेडीजच्या मागे येण्याचं कारण बऱ्यापैकी. आता असं का की महिलाच एकमेकींना खूप जज करता. एखादीच्या कपड्यावरनं असेल की हिने असेच कपडे घातले, ही याच्यासोबत बोलती आहे, ही हेच करते. ह्या गोष्टी करण्यापेक्षा की बाबा ती गोष्ट का करते किंवा तिचा आदर तुम्ही कसा करू शकता. फक्त तोंडावरती का हो अहो बोलणं म्हणजे आदर नसतो. तर आदर हा तुमच्या वागण्यात असायला हवा. तुम्ही समोरच्या स्त्रीला किती सपोर्ट करता, किती तिला मदत करता, तिला किती प्रोत्साहन करता, तिला किती समजून घेता, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतील. 2 मैत्रिणी असतील, घरातल्या सासूसुना असतील, नणंद भावजय असतील, 2 बहिणी असतील, मायलेकी असतील, प्रत्येक जणींमध्ये इश्यू असतो. पण
हां तू हेच करू नको, तू हेच नाही करायला पाहिजे किंवा हिने असंच केलं, तिने तसंच केलं, हे जे टीका करणं आहे ना, ह्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा एकमेकींना सपोर्ट जर तुम्ही केला, चल एखादी मुलगी आहे जी काहीतरी नवीन सुरू करू पाहते, तर तुला जमेन का, किंवा ती हेच करतीये तेच करतीये असंच करते, हे बोलण्यापेक्षा ती जे करतीये त्यात काही जर नाविन्य आहे किंवा जे काय आहे ते ती गोष्ट तुम्हाला कळत नाही आहे तर ती समजून घ्या. त्यात तिला काही प्रॉब्लेम्स येत असेल, तुम्ही जर तुमच्या साईडनी जर सपोर्ट करू शकत असाल तर तो सपोर्ट करा. ठीक आहे, तुम्ही सपोर्ट पण नसेल करू शकत, नका करू. पण माझं इतकंच म्हणणं आहे की तिला वाईट बोलण्यापेक्षा ती जी गोष्ट करते ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजूनही घ्यायचं नसेल तर नका करू. चांगलं बोलू शकत नसाल तर नका बोलू, पण वाईटही बोलू नका. लेडीज दुसऱ्या लेडीजचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो खाली घेण्यास खूप मोठा वाटा असतो एका लेडीजचा. त्यामुळे प्लीज ह्या गोष्टी करू नका. दुसऱ्या लेडीजला सपोर्ट करा ओके. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ वुमन्स डे स्पेशल. मला काही गोष्टी आवर्जून शेअर करायच्या होत्या आणि मला असं वाटतं की बऱ्याचशा महिला असतील ज्या ह्या गोष्टी रिलेट करत असेल. तुमचं या सगळ्यावरती काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. मी जर काही चुकीचं बोलले असेल तर तेही मला सांगा. तुम्हाला पटतंय नाही पटतंय ते सांगा. आणि अजून एका व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहोत ज्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुम्हाला स्वतःला वेळ कसा द्यायला हवा. कारण की मला माहिती आहे की खूप सगळ्या गोष्टी असतात, त्यातनं स्वतःसाठी वेळ काढणं साठी तुम्ही काय करू शकता किंवा स्वतः कसे कॉन्फिडन्स वगैरे फील करू शकता. जे पॉईंट्स मी आजच्या याच्यामध्ये मांडले ते तुम्ही कशाप्रकारे तुमच्या रिअल लाईफमध्ये किंवा प्रॅक्टिकल लाईफमध्ये करू शकता याबद्दल मी सांगणार आहे. सो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते जे बेल आयकन आहे त्याला पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर किती महिलांना माझे मुद्दे पडतात आणि किती महिला मला सपोर्ट करतात आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करतात. ओके, सो नमस्कार मंडळी आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.